जल फील्डिंग रचाने टीम चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी टीम। यस, पानी देना मैदान के अंदर। आने वाली 12 गेंदें और 25 रनों की दरकार होगी जीत के लिए। टीम हम देख सकते हैं कुड़ावे टीम को आने वाली 12 गेंदें 25 रन। कौन जीतेगा मुकाबला? देखो फौरन मुकाबला ऑन करना। यस, हमारे अंपायर साहब यही हमको सूचना दे रहा है कि फौरन आपको मुकाबला ऑन करना है। वशिनी टीम देखिए फील्डिंग सजाई है और अपनी ओपनिंग जोड़ी कुड़ावे टीम आपकी ओपनिंग जोड़ी फौरन आपको मैदान के अंदर भेजनी है। बारह गेंदे 25 की दरकार। कौन जीतेगा मुकाबला? इससे पहले हमने मुकाबला देखा था कालुंद्रे टीम को। क्या बात है, अपनी गेंदबाजी के जोर के ऊपर इस वशिनी टीम ने पराभूत किया था। आने वाली 12 गेंदे और 25 की दूरी जीत के लिए नजर आएगी। ओपनिंग पेयर कुड़ावे टीम के बल्लेबाज आपको भेजना है। कौन जीतेगा? यह मुकाबला सेमीफाइनल है। इसके बाद हॅलो, तर या दरम्यान वसिनी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि गोरसाई संघाचे पॅकर आर्यन पाटील यांचं आगमन, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत। आर्यन पाटील वशिनी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक, त्यांचं आगमन, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत। यस, आइए आपका स्वागत है हमारे मंच के ऊपर। आए हुए सभी मेहमानों का हम यथोचित मान सम्मान करते हैं। इस कर्नाला चैंपियंस ट्रॉफी के अंदर 12 गेंदे 25 की दूरी। आर्यन पाटील वशिनी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक स्टेजवर जरी आले तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक। वशिनी संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे। प्रत्येक षटकाराला भारतीय जनता पार्टीचे दमदार युवा नेते निलेश शेठ मोकल यांच्या वतीने तब्बल 5000। चलिए ओपनिंग जोड़ी आपको फौरन मैदान के अंदर भेजनी है। बिल्कुल अंपायर अलर्ट कर रहा है कि वक्त की आपको अमल बजावनी करनी है। आज अच्छे अच्छे मुकाबले देखने मिले और फाइनल डे सेमीफाइनल चल रहा, लगभग 3 बजे तक सब होना चाहिए। तो ओपनिंग पेयर मैदान के अंदर जाता हुआ नजर आ रहा सोहम ठोमरे और केतन पाड़ेल एवन जोड़ी मानी जाती है इस टीम की। 12 गेंदे 25 की दूरी। गेंदबाजी मार्के पर सज्ज होगी गेंदबाज। यस, गेंदबाज तेज तर्रार चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी टीम का गेंदबाज हम देख सकते हैं जितेश पाड़ेल। गेंदबाज कैप्टन कूल, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट यहां से नजर आते हुए जितेश पाड़ेल हम देख सकते हैं। इस टीम का तोप का इक्का, इस टीम का हम देख सकते हैं तेज तर्रार गेंदबाज, रफ्तार का सौदागर जिन्हें कहा जाता है चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी टीम के माध्यम से। जितेश पाड़ेल, यस अंपायर का ग्रीन सिग्नल, मैच होगा ऑन। 12 गेंदे 25 की दूरी। पहली गेंद के ऊपर गेंद जाती हुई अलॉन्ग द कारपेट, लॉन्ग ऑन रीजन में 1 रन मुकम्मल। अच्छी फील्डिंग, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। एक के साथ खाता खुला टीम यहां से कुड़ावे टीम का 1 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुका है। 11 गेंदे 24 की दूरी। हर गेंद के ऊपर यहां से समीकरण बदलता हुआ नजर आ रहा है। 11 गेंदे 24 रनों की दरकार है इस जीत के लिए रहेगी। कौन जीतेगा मुकाबला? केतन पाटिल और सोहम ठोमरे है मैदान के अंदर। जितेश पाटिल गेंदबाजी की कमान संभालते हुए नजर आ रहे हैं। हर गेंद के ऊपर चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी टीम के दर्शकों के माध्यम से तालियों की गूंजाट होती हुई नजर आ रही है। 11 गेंदे 24 की दूरी। कौन जीतेगा मुकाबला? सेमीफाइनल चल रहा है कर्नाला चैंपियंस ट्रॉफी का। इसके बाद मेगा फाइनल। इस बार अपील में उत्साह। यस, अंपायर की उंगली हवा में। पहला विकेट मैदान से बाहर। सोहम ठोमरे बैक टू
पाटिल, क्या बात है, बेहतरीन गेंदबाजी पहले दिन से इस गेंदबाज ने प्रभावित किया है। सबसे कातिल जितेश पाटिल इस वक्त नजर आते हुए, पहली गेंद के ऊपर सिंगल, उसके बाद विकेट चटकाया इस गेंदबाज ने। 10 गेंदे 24 की दूरी, मुकाबले में मजा, कौन जीतेगा? कुड़ावे की वशिनी टीम मेगा फाइनल में यहां से इंटर कौन करती हुई कौन सी टीम यहां से नजर आएगी? एक पर एक है, 10 गेंदे 24 की दूरी, मजा आ रहा है इस मुकाबले के अंदर। जितेश पाटिल है गेंदबाजी मार्ग पर सज्ज। यस, धनाजी डोमरे इनके माध्यम से, आनंद जी भोपी इनके माध्यम से 1000 रुपए का इनाम दिया जाएगा छक्कों के लिए। इस बार बड़ा हिट हेलीकॉप्टर लुक जरूर दिया था, गेंद जाती हुई लॉन्ग ऑन रीजन में, 1 रन मुकम्मल। दूसरे की कोशिश नकारा, एक से ज्यादा कुछ नहीं है, क्या बात है। 2 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके। कंजूस भरी गेंदबाजी इस वक्त करना जानते जितेश, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। कंजूस रहना ये बेहद जरूरी नहीं है, लेकिन जब आप क्रिकेट के अंदर जब अपनी गेंदबाजी करते हो उस वक्त कंजूस रहना ये आपको बेहद जरूरी है। उसी तरीके की कंजूस भरी गेंदबाजी जितेश पाटिल, इस बार भी बराइट लगाने की कोशिश, डॉट गेंद, क्या बात है, बेहतरीन गेंदबाजी। 4 गेंदे फेंकी जा चुकी है जिसमें 1 विकेट और 2 रन महज इस गेंदबाज ने दिया। इस टीम का कप्तान है, इस टीम का स्वयं कप्तान, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, ये क्यों कहा जाता? जिसका जीता जागता उदाहरण गेंदबाज जितेश पाटिल देते हुए 2 रन अब तक खर्च किया। आने वाली 8 गेंदे 23 की दूरी, इस बार भी तेज तर्रार गेंद जाती हुई स्क्वायर लेग रीजन में अलॉन्ग द कारपेट। 1 रन मुकम्मल, 1 से ज्यादा कुछ नहीं। यह सिंगल इस 3 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक रन निलेश शेठ मोकल यांचा विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी घेत आहोत। निलेश शेठ या प्लीज। भारतीय जनता पार्टी दमदार युवा नेते निलेश शेठ मोकल यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही घेत आहोत। त्यांना विनंती असेल आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा। ये आखिरी गेंद शेष होगी 3 रन स्कोर कार्ड के ऊपर। क्या बेहतरीन गेंदबाजी की है दोस्तों, अगर इस गेंदबाज की गेंदबाजी पसंद आई हो तो जोरदार तालियों के साथ स्वागत करेंगे। सबसे कातिल जितेश पाटिल आउट और 1 विकेट मैदान से बाहर। 1 ओवर की समाप्ति के बाद जय भावदेवी क्रिकेट कुड़ा गेंदबाजी की कमान संभालेगा नया बल्लेबाज कुणाल मते इन एक्शन होते हुए नजर आ रहे। गेंदबाज स्मिथ पाटिल और एक बेहतरीन गेंदबाज गेंदबाजी की कमान संभालेंगे। स्मिथ पाटिल हमें देखने मिलेगा। 6 गेंदे 22 की दूरी, 2 ओवर की मुकाबला हम देख रहे हैं जहां पर 25 रनों का स्कोर का पीछा करती हुई टीम 3 तक पहुंची है। 6 गेंदे और 22 की दूरी। तो और एक नया बल्लेबाज जितेश पाटिल के बाद स्मिथ पाटिल, इनको अच्छी गेंदबाजी करनी होगी लेकिन केतन है मैदान के अंदर, क्या कुछ कर पाएंगे? क्षमता है इस खिलाड़ी के अंदर। तेज तर्रार, फास्ट एंड फ्यूरियस रफ्तार इनके पास भी है। बेहतरीन बेहतरीन गेंदबाजी। 5 गेंद है और 22 रनों की दरकार है। काफी प्रभावित किया है इस वशिनी टीम के गेंदबाजों ने। पहले दिन से हम देख रहे हैं इनकी गेंदबाजी। तर सन्माननीय निलेश शेठ मोकल, भारतीय जनता पार्टी कन्नड विभागातील दमदार युवा नेते, त्यांच्या वतीने वशिनी संघाला पारितोषिक देखील आलं होतं आणि या स्पर्धेसाठी विशेष आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलं। आणि जेव्हा KPL कन्नड विभाग प्रीमियर लीग स्पर्धा पार पाडली त्याही स्पर्धेसाठी त्यांचं विशेष योगदान राहिलं। असं एक दमदार युवा नेतृत्व निलेश शेठ मोकल यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या मंचावरती करायचा आहे। 4 गेंदे 18 की दूरी। 4 गेंदे 18 रन, 18 रन 4 गेंदे। केतन पाटिल है मैदान के अंदर। एक पाटिल गेंदबाजी कर रहा तो दूसरा पाटिल मैदान के अंदर अपना दमखम दिखा रहा बल्लेबाजी करते समय। 4 गेंदे 18 रन। इस बाहर भी चूके
रन नहीं लेना चाहते। 3 गेंदे और 18 की दूरी। मानो 3 गेंदों के ऊपर 3 छक्के अगर ये दागते तो मुकाबला जीत सकते हैं, वरना इस आपको हार का सामना करना पड़ेगा। क्या कुछ होगा अगर मगर क्रिकेट के अंदर नहीं जमता है। 3 गेंदे 18 की दूरी। बिल्कुल यहाँ से सम्मान किया जा रहा है नीलेश जी मोकल, कर्नाला विभाग दमदार व्यक्तिमत्व हम ऑन स्क्रीन देख सकते हैं। रोशन जी पाटिल के शुभास्त्र सम्मान किया जा रहा है। नीलेश शेट मोकल कर्नाला विभाग के एक दमदार व्यक्तिमत्व है। 3 गेंदे 18 की दरकार। गेंदबाज स्मिथ पाटिल। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है कि अपने फॉलो थ्रो में गैदर करेंगे। क्या बात है, बेहतरीन कैच और एक विकेट मैदान से बाहर। का कप्तान आपको आना, उसके बाद फौरन फाइनल मेगा फाइनल। चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी टीम यहां से मेगा फाइनल में जाती हुई नजर आ रही है। अब बस फॉर्मेलिटी बची है, उसको पूरा करना है। 2 गेंदे और 18 की जरूरत होगी। नया बल्लेबाज हम देख रहे हैं मैदान के अंदर क्रिश मात्रे आते हुए नजर आ रहे हैं। डॉट गेंद फास्ट है, बेहतरीन गेंदबाजी स्मिथ पाटिल। जिस तरह की गेंदबाजी इस वक्त पहले ओवर के अंदर जितेश पाटिल ने की थी, उसी तरह की गेंदबाजी इस वक्त स्मिथ पाटिल करते हुए नजर आ रहे हैं। आखिरी गेंद शेष है, बस एक गेंद 18 रनों की दरकार। मानो ये मुकाबला वन साइड होता हुआ नजर आ। फाइनल में जाती हुई टीम यानी कि चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी टीम। कॉन्ग्रेचुलेशन टीम चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी। चलिए वशिनी टीम के कैप्टन आपको फौरन आना है। इसके बाद फाइनल कर्नाला चैंपियंस ट्रॉफी का मेगा फाइनल का मुकाबला। एक तरफ सांगोरली टीम उसको फाइट करती हुई नजर आएगी यानी कि चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी। आइए जितेश पाटिल सबसे कातिल खिलाड़ी है। क्या बेहतरीन गेंदबाजी की इस गेंदबाज ने। आइए कैप्टन, टॉस किया जाएगा। तो टॉस किया जाएगा। बिल्कुल एक तरफ टीम सांगोरली बनाम उसको फाइट करेगी चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी। हेड इज अ कॉल एंड हेड इट इज। टॉस जिंकला वशिनी संगण। तो टॉस जीता, यहां से बल्लेबाजी चुनी है और आमंत्रित किया इस वक्त गेंदबाजी के लिए टीम सांगोरली टीम को। और फौरन यहां से गेंदबाजी का देखिए, फौरन आपको फील्डिंग सजानी है टीम सांगोरली। इस मैच का मैन ऑफ द मैच प्रतीक पाटिल आइए। प्रतीक, यस आपको आना मैन ऑफ द मैच। तो बिल्कुल निखिल सांगोर्ली संघाचे दिग्गज पॅकर, दमदार युवा उद्योजक डीजे रुपेश यांचं या ठिकाणी आगमन पण होताना पाहता दमदार असे एकंदर उद्योजक आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत।
चला तिन्ही आमचे ऑफिशियल संपायऱ्या विजय बालाजी सर असतील, दोन्ही चौधरी असतील आमचे, संतोष चौधरी आणि हिरामन भोसले, तिन्ही पंचांचा आपण इथे सन्मान घेतो. तिन्ही पंच या. धीरज मात्रे, सूरज पाटील आपण या. सूरज पाटील, तिन्ही पंचांचा आपण सन्मान करतो. गणेश मात्रे आपण या. तिन्ही ऑफिशियल्सचा आपण इथे सन्मान घेतो. ज्यांनी योगदान दिलं ते तिन्ही पंच सन्मान आपण सुरू ठेवू, जेणेकरून तो वेळ वाचेल. यानंतर या स्पर्धेसाठी ओम साई MTC ज्यांनी संयुक्त काम केलं सायप्रीत लाईव्ह बरोबर, त्यांचा आपण सन्मान करतो. आणि आमचे DJ असेल मैत्री ग्रुप या आपले मेंबर. सूरज या पटकन आमचे लाईव्ह तिन्ही ऑफिशियल्स, त्यानंतर आमचे स्कोरर सामना सुरू करा, फिल्डिंग सेट करा. चला तिन्ही ऑफिशियलचा सन्मान अगोदर करू. हिरामन भोसले सर या. सूरज तोपर्यंत चॉईस बॉल द्या आपण. संतोष चौधरी सर या आपण. दोन्ही अंपायर शिरडोनचे, विजय बालाजी डेरिवलीचे, हिरामन भोसले कले कर्नालाचे या. संतोष चौधरी सर या लगेच. यानंतर पुढील सन्मान आपण करतोय संतोषजी चौधरी यांचं. आणि त्यानंतर हिरामन भोसले सर. एकत्रित आला तरी चालेल, एकत्रित आला तरी चालेल. यानंतर ओम साई MTC आपला एक मेंबर पाठवा. ओम साई MTC. सूरज आपण लाईव्ह टीमचा सन्मान घेतो. लाईव्हचे एक मेंबर या पटकन. सागर फराड यांचा आपण सन्मान घेतो. यानंतर आमचे DJ ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली, या आपले DJ ऑपरेटर. आणि आमचे शैलेश ज्यांनी या स्पर्धेमध्ये छानशी स्कोरिंग ची भूमिका सादर केली, आमच्या स्कोररांचा सन्मान सुद्धा आपण करतो. सेफ लोरी आमचे समालोचक ज्यांनी या स्पर्धेला लीड केलं, सेफचा सुद्धा सन्मान करा. गणेश आपण आमचे सेफ युवा समालोचक आणि आमचे युवा स्कोरर. शैलेश जा आपण सन्मान स्वीकारा, जेणेकरून वेळ वाचेल. ओम साई MTC ने या स्पर्धेला कव्हर केलं. चला मॅच ऑन होईल. तर या दरम्यान सांगुर्ली संघाचे पुरस्कर्ते सुप्रसिद्ध युवा उद्योजक DJ रुपेश यांचं आपण आगमन होताना पाहता. दमदार असे युवा उद्योजक, समाजसेवक, त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण करूया सहर्ष स्वागत. DJ रुपेश. लाईट्समध्ये आपण पाहिला सध्या कोण त्यांचा हात पकडू शकत नाही, कारण मोठमोठ्या इव्हेंटमध्ये, मग खरं तर भारतातील सर्वात श्रीमंत अंबानी यांचा इव्हेंट असेल किंवा अनेक इव्हेंट्समध्ये ज्यांच्या लाईटचं आपण चांगलं काम पाहिलं, असे दमदार उद्योजक. यानंतर आमचे स्कोरर शैलेश आणि त्यांच्या समवेत आदरणीय वसंत टकले साहेबांचं आगमन. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल या मंचावरती आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. DJ रुपेश, आदरणीय वसंतजी टकले साहेबांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. मोठा आज कुडाव्याचे गंगाधर पाटील साहेब, रंगनाथ पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे, त्यांचा देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर यानंतर आमचे सेफ लोरी बारापाड्याचे आमचे युवा समालोचक, हिंदीचे अप्रतिम हा आवाज आहे. भविष्यामध्ये अनेक स्पर्धामध्येच तुम्ही ऐकायला मिळेल आणि त्याचा आपण मैत्री ग्रुपच्या वतीनं कर्नाला चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सन्मान करतो. यानंतर आमचे मंडपचे व्यवस्था असेल, जनरेटर, मंडप आणि जनरेटरचे एक मेंबर्स. यस, मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. चला सामना सुरू होते, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. फायनल मॅच. पहिला चेंडू पाठवलाय आणि ठोकलाय, षटकार खाली. मंडप यांचा आपण सन्मान घेतो. झकास लस्सी आणि त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद. चला, वशिनीचे प्रेक्षक आहेत का? बाहेर बिंदास सेलिब्रेशन करा, मात्र सामना सुरू असताना
मैदानामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. चला वशेनी धावा धावफलकावरती 7. ऋषीला पाहतो षटकार, त्यानंतर सिंगल. टीम सांगुर्ले आणि वशेनी धावसंख्या टोटल 7 वर. 2 षटकांची फायनल. मैत्री ग्रुप तारा आयोजित करणारा चॅम्पियन ट्रॉफी. ड्राईव्ह केला ऑन साईडला, तिथे फिल्डर आहेत बघा. जनरेटर व्हॅन, प्रशांत जनरेटर व्हॅन आणि मंडपचा सन्मान आपण करून टाका. कुणाचं पेंडिंग ठेवू नका. ज्यांनी ज्यांनी पहिल्या पर्वामध्ये सहकार्य केलं, मग आपले बॉल बॉय असतील, आपला आचारी वर्ग असेल, खेळपट्टीसाठी ज्यांनी मेहनत केली त्यांचा आपण सन्मान करूया. ऋषी सज्ज होईल. वशेनी आणि सांगुर्ली वेगळा आनंद असतो. चला सांगुर्लीचा बँचो पथक एन्जॉय करा सगळ्यांनी. समझोता झालेला आहे. फायनल आपण खेळतो. चला बँचो पथक. सर्वांनी सावकाश जा, वाहने सावकाश चालवा, सुखरूप घरी पोचा. आनंद गावात गेल्यावर साजरा करा. रुपेश पारदे त्या आनंदी देत सांगुर्ली पहिल्यांदा त्यांनी फायनल मध्ये या यंगिस्ताना पाहिले. त्यांना काही वेळात सरप्राईज गिफ्ट सुद्धा डिक्लेअर करतील. त्यांना आपण स्क्रीनवर पाहतो. रुपेशची पारदी, डीजे, लाईट कक्ष, संपूर्ण मुंबई, नवी मुंबई, अनेक मोठमोठे इव्हेंट ते कव्हर करतात. आणि रोशन पाटील यांच्या संवेदना त्यांना पाहतोय. रुपेश पारदी थोड्याच वेळात एक गुड न्यूज देणार आहे. सांगुर्लीच्या टीमला एक सरप्राईज असेल. हनुमान जयंतीचा शुभ दिवस सुद्धा प्रारंभ झाल्यात. अनेक गावा ठिकाणी आपण पालखी सोहळा, जन्मोत्सव साजरा होताना पाहणार आहोत. आणि आज आपण मैत्री ग्रुप ताराचा या स्पर्धेची फायनल सेकंड ओव्हर. टीम वशेनी विरुद्ध सांगुर्ली. सेकंड ओव्हर यात किती धावांचं टार्गेट सेट होईल. कुडावेनं चांगला खेळ केला. या स्पर्धेमध्ये काळुंद्रे संघाला पाहिलं. काळुंद्रे आणि सामना आपण पाहिला होता फुंडे विरुद्ध. करंट रन रेट 13 ची सरासरी. मिलिंद लॉफ केलाय. तिकडे फिल्डर आहेत, प्रयत्न केला मात्र मिळतील. या चेंडूवर काही खेळाडू आहेत तिथे. निर्णय कळवा. यस, फायनली येतो हा षटकार. केले तिकडे अगदी सीमारेषेकडे चांगले प्रयत्न केले. जम्प मारून कोसळले, थोडे बाहेर गेले होते. धावसंख्या टोटल आपण पाहतोय 21. बघा स्क्रीनवर प्रशांत पाटील. जरी इथून आराम मिळाला तरी उद्या सकाळी त्यांना वेगळी जबाबदारी आहे. चेंडू शिल्लक 4 धावा 21. बिलेन्स जोईल वशेनी विरुद्ध सांगुर्ले. 48 बलाढ्य संघ खेळले या स्पर्धेमध्ये. चला काय डिले होते त्याची चर्चा होते.
संपूर्ण आमचे डीजे ऑपरेटर, लाईव्ह टीम 20 झाले का? थांबा चेक करतोय. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आलत्या 13, 20. यस 20. बघा किती लक्ष, किती अलर्ट असतात. धावसंख्या 20 आहेत. मिलिंद चेंडू शिल्लक 4. मैत्री ग्रुप तारा आयोजित कर्नाला चॅम्पियन ट्रॉफी. कोण असेल विजेता? कोण नाव कोरणार पहिल्या पर्वावर जिथे पूर्वार्ध सूर्य? मिलिंद. रिव्हर्स अटेम्प्ट, वॉटर स्ट्रोक. ओहो, CLASS क्लास शॉट. शेनीकर जॉईंट आहेत, एन्जॉय करतात. त्यांना माईक पाहिजे. डीजे ऑपरेटर द्या माईक. पाणी पाहिजे. चला धावसंख्या टोटल 26. चेंडू शिल्लक 3. बॅटिंग टीम वशिनी. चांगला धावफलक आहे, मजबूत. नेक्स्ट बॉल ऑफ स्टंपला कमबॅक होईल. क्रिकेट आहे, कधी काय होऊ शकतो याचा नेम नाहीये. 2 षटकामध्ये सुद्धा 40 धावा आपण होताना पाहिल्या. आता किती टार्गेट सेट होईल? चेंडू शिल्लक 2. सहा चेंडू मध्ये 20 वर खेळतो प्रतीक. अतिशय 4 चेंडू मध्ये 7. पूर्वार्धाचा खेळ सूर्य वशिनी विरुद्ध तो नाद करताना संघ आपण जरूर पाहिला. सांगुर्ली दोन्ही संघ आपण पाहतो यंगिस्तान आहेत. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. धावा टोटल या चेंडूवर 1 पूर्ण निघाले. 2 धावेसाठी 2 धावा पूर्ण होतील आणि पूर्वार्धाचा खेळ होईल समाप्त. टार्गेट सेट केलं. 2 षटकानंतर धावा 29. 30 टार्गेट. चला सांगुर्लीच्या बँजो पथक आवाज येऊ दे एकदा. या तिकडे बँजो वाजवा सांगुर्लीवाले आणि डान्स करा वशिनीवाले, दोन्ही आपले संघ. टार्गेट सेट 12 बॉल 30. सगळ्यांनी प्रचंड मेहनत केली. अरुदानी कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, कुणाचा सन्मान राहिला असेल तर मॅनेजमेंटच्या वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मात्र सर्वांनी एफर्ट्स दिले आणि पहिल्या पर्वामध्ये मैत्री ग्रुप तारा आपण पाहतोय यशस्वी होणारी स्पर्धा. फक्त उत्तरार्ध बाकी. पंचांचा इशारा येतो आमच्याकडे. चला मॅच बॉल द्या आपण. सांगुर्ली विरुद्ध वशिनी असा सामना. VIP डाईसवर काही आमची पाहुणे मंडळी, काही ग्रामस्थ असतील, पंचक्रोशीतील काही ग्रामस्थ असतील. वशिनी विरुद्ध सांगुर्ली असा सामना आहे. टार्गेट सेट केलं विजयासाठी. लक्ष्य 30 धावा. सांगुर्ली आता बॅटिंग करेल दुसऱ्या अंकामध्ये. बघा 6 क्रमांक आपण पाहतोय. फर्स्ट प्राइज 1,20,000. 6 क्रमांकापर्यंत बॅट्समन, बॉलर आणि फिल्डरला आपण देतोय. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि एक क्षेत्ररक्षक ज्याने अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी दाखवली आणि त्यांना आपण स्पोर्ट्स सायकल आणि त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज इलेक्ट्रिक बाईक सुद्धा आपण देणार. सुंदर आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइज. तर हॅट्रिकसाठी 1000 रुपये. पुरस्कर्त्या रुपेश पाटील, सायरा स्पोर्ट्स. 2:40 कर्नाळा चॅम्पियन ट्रॉफी विजेता कोण होणार? विजेता होणार का सांगुर्ली? विजेता होणार वशिनी. सामना सूर्य मैदानावर. ऑनलाईन चाहता वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतोय. कुडावे संघ खेळला या स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहिले. कालुंद्रे संघाला फुंडे, धाकटी जुई सर्व स्टॉल धारकांचं सुद्धा आभार ज्यांनी मैदानासाठी आम्हाला सहकार्य केलं.
अजूनही कर्नाला चॅम्पियन ट्रॉफी 400 ऑनलाईन प्रेक्षक वर्ग फायनलचा सामना पाहतोय. पहिलं पर्व दोन्ही संघ यंगिस्तान आहेत. आनंद असेल. बच्चे कंपनी उद्या सुट्टी असेल मे बी. ही लहान बच्चे कंपनी या स्पर्धेचा आनंद घेतोय. बघा इलेक्ट्रिक बाईक. चला तिची चार्जिंग जपून ठेवा, नाहीतर फेरफटका मारल्यानंतर पुन्हा चार्जिंगला न्या. शैलेश, आम्ही एक स्पर्धेमध्ये गेलो होतो आणि भिवंडीचा संघ होता आणि त्या खेळाडूला बाईक मिळाली, मात्र तिची चार्जिंग डाऊन झाली. मग ते खेळाडू 4 ते 5 तास त्या तिथे चार्जिंगची सोय केली आणि चार्जिंग केल्यानंतर ते घेऊन गेले. बघा कुणाल आहे. चला कुणालसाठी टाळ्या होऊ द्या. मॅन ऑफ द सिरीज. विनिंग कॅल्क्युलेशन 2 षटकं 30 धावा करायचे. मैत्री ग्रुप तारा आयोजित कर्नाला चॅम्पियन ट्रॉफी रणसंग्रामला झाली सुरुवात. सागर पारदे आणि केतन देशमुख. सामना सोडायचा नाही. आपलं पावित्र्य दाखवावं लागेल. खेळाडू मॅचला किती सिरियसली घेतात, किती खेळ भावनेने खेळतात, किती संघ भावनेने खेळतात हे महत्वाचं असतं. आणि आता सागरवरती जबाबदारी. या ओव्हरमध्ये 2-3 मोठे फटके विजयाच्या लक्षाकडे वाटतात, मात्र लूज बॉल गती कमी केली. सागरला थांबवलं. केतन द्वितीय. जितेश. बघा किती उत्साह आहे. फिल्डिंग टीम वशेनी आज वेगळ्या आविर्भावामध्ये आहेत. तर हॅट्रिकसाठी सुद्धा पारितोषिक आहे. रुपेश पाटील सायरा स्पोर्ट्स यांच्या वतीनं 2 चेंडू, धावसंख्या 1, 10 बॉल 29. केतन 30 धावांचं टार्गेट. सामना सूर्य मैदानावर. सांगुर्ली विरुद्ध वशेनी. नेक्स्ट बॉल जितेश. ओ कव्हर कडे ढकललाय क्षेत्र. फिल्डर आहे तिथे. आउटफील्ड अडथळा. 2 धावेसाठी प्रयत्न. सिंगल डबल फारसं काही बिघडणार नाही, कारण वशिनी टीमचं संतुलन चांगले. फार भरीव मोठी कामगिरी केली. वशिनी संघाला जी ऊर्जा मिळाली ना, कालुंद्रे संघाविरुद्ध जे घवघवीत यश संपादित केलं आणि त्यानंतर यांचा हुरूप वाढला, त्या उद्देशानं मैदानावर त्यांनी कमबॅक केलं. ओ ऑन साइडला सिंगलनं काही होणार नाही. चेंडू झाले 4 आणि धावा धावफलकावरती रिक्वायर्ड 100. सरासरी वाढली 19-50. मैदानामध्ये जाऊ नका प्लीज. तुम्हाला विजयाचा जल्लोष साजरा करायचे. शेवटचा चेंडू पडेल. डीजे स्वतः तुम्हाला संधी देतील. 8 मध्ये 26. एक मोठा फटका पाहिजे, तणाव कमी करेल. फटका आलाय तिकडे. फटका हवा होता आणि षटकार. सोडणार नाही हा खेळाडू आहे मोठ्या हिमतीचा. सागर पारदीला मिळाली लय, आता त्याला नाही राहिले कसलं भय. सामना जिंकावा लागेल. सन्मानाची स्पर्धा आहे. हा विजय महत्वाचा आहे. मॅच मध्ये कमबॅक आपलं पावित्र्य तो दाखवते सागर. सांगुर्ली विरुद्ध वशेनी. करंट 112 आहे. रिक्वायर्डची सरासरी अजूनही जास्त. अजून एक मोठा फटका आला तर थोडं टेन्शन दूर होईल. सागर वरती जबाबदारी. 3 बॉल 6 धावा 10. गती कमी केली. बघा चेंज ऑफ स्पेस, व्हरायटी अँड व्हेरिएशन मिक्स बॉलिंग. गुड बॉलिंग. 11 झाले. 30 टार्गेट. कंपल्सरी चेस. 6 चेंडू 19 ची गरज. 6 चेंडू 19. 2 वाजून 45. सर्वजण एन्जॉय करतात हे क्षण, आनंद देणारे क्षण. संगणक युग आहे असं म्हटलं जातं. विज्ञान युग आहे. धावपळीच्या युगामध्ये आज कुणाकडे कोणासाठी वेळ नसतो, मात्र आज या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून, कर्नाला चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र आलात आणि याचा आनंद आपण घेतो.
6-19. सामना कोण जिंकेल? सागरवर जबाबदारी केतनवर. स्ट्रायक रेंजला सामना करेल स्मिथच्या गोलंदाजीचा सागर पारधी. 6-19. दोन्ही संघाचे पाठीराखे रेडी आहेत. आनंद त्यांना साजरा करायचे. कोण होणार विजेता? 6-19. पहिला चेंडू संधी देत नाही, खोलून खेळण्याची थांबवलंय आणि विचार करायला भाग पडले. 5 मध्ये 18 फायनलचा सामना रंगतो मैदानावर. कर्नाला चॅम्पियन ट्रॉफीचं हे दिमागदार पर्व. फायनलचा सामना ओमसाई MTC लाईव्ह ऑनलाईन प्रेक्षक वर्ग. 5 चेंडू 18 धावा. केतनच्या बॅट मधून तो मोठा फटका हवाय तर सामना जिंकता येईल. लक्ष उद्या मॅच कडे. ऑन साइडला क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतो. अजूनही सामना दोघांनाही समान संधी आहेत, मात्र वशिनी संघ थोडं त्यांचं चांगलं कमबॅक आहे. 4 चेंडू 17 धावा. एक फटका आला तर मॅच बनेल. आनंद असेल टीम सांगुर्लीच्या सपोर्टरला. 4 चेंडू 17 टार्गेट 30. मिलिंदच्या षटकामध्ये आलेल्या धावा. ऋषीचं पहिले षटक. 4 चेंडू 17. फटका खेचलाय, स्टेडीत पाठवलाय आणि आलाय षटकार. कधी गुणवत्ता आहे. मी हार मानणार नाही. खेळीन तर फटक्यांशी नाहीतर उपाशी. आणि आता सागर पारधी जाणीवपूर्वक फटका त्यांनी खेळला. स्टेडीत टोलेजंग षटकार. 6 मध्ये 14 खेळतोय. धावा झाले 19. टार्गेट 30. चला प्रेक्षक वर्ग टाळ्यांचा आवाज येऊ द्या. 3 चेंडू 11. आदळला चेंडू, पाठवला षटकार. उत्कंठावर्धक सामना, उत्साहवर्धक सामना. करो या मरोची लढाई आता मैदानावर. लढाई आहे सुरू. वशिनी विरुद्ध सांगुर्ली. मॅच ऑन. कॉन्फिडन्स लेवल आता हाय सागरची. 7 मध्ये 20. दुनिया माने जोरो को कोई न माने कमजोरो का. आणि नशीब बलवत्तर असेल तर तुमचं कोणी वाकडं करू शकत नाही. बॅक टू 2 सिक्सेस. 25 धावा, 30 टार्गेट. आणि आता करंट रन रेट वाढलाय. येणारे 2 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसिंग. धाकधूक सूर्य. कोण जिंकेल? विजय खेचून कोण आणणार? कर्नाळा चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव कोण कोरणार? व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी क्लोज मॅच. चला टाळ्यांचा आवाज येऊ द्या वशेनीकर. टाळ्यांचा आवाज येऊ द्या सांगुर्ली. 2 चेंडू 5. ओ एश लागली. फिल्डर आहेत. गुड कॅच. नाराज आहे सागर. प्रेक्षक डिसिप्लिन मेंटेन करा. सामना अजूनही संपला नाही. 1 बॉल 5 ची गरज. यस डीजे. चांगले प्रयत्न केले होते फलंदाज सागरनं. टाळ्या उद्या त्याच्यासाठी. उत्कंठावर्धक सामना, शेवटपर्यंत रंगणारा सामना. आणि असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतात. आणि तो सामना थरार रंगतोय मैदानावर. ब्रेकिंग न्यूजचा जमाना आहे. आणि उद्या चर्चा होईल कर्नाळा चॅम्पियन ट्रॉफी. बघा पंच त्या बेल्स आहेत ना त्या घेऊन ठेवा. स्टंप
स्टंपला कुणाला हात लावून नका देऊ. भाड्याने आणलेत, रेंटवर मागवलेत. चला टाळ्यांचा आवाज येऊ द्या. 25 धावा 30 चं टार्गेट. फलंदाज कुणाल होणार हिरो का हिरो होणार स्मिथ. एक बॉल 5. टाळ्यांचा आवाज सुरू. हो आणि सामना जिंकला टीम वशनी संघानं. सेलिब्रेशन झालं असेल तर स्टंप जमा करा. पुन्हा पुन्हा वेळ देणार आहोत डान्ससाठी. चला रोशन पाटील या पुढची जबाबदारी घ्या. मग